मनापासून नमस्कार. आता बरोबर 1 वाजलेला आहे. तर पोटात भुकेची कावळे सुद्धा ओरडत असतील आणि जास्त ताणणार नाही. पण मी आज भाषण करायला आलो नाही, तर तुमच्याशी हृदय असा संवाद साधायला आलेलो आहे. ताईने सांगितलं की मी सकाळी गोव्यावरून, काल गोव्याला कार्यक्रम होता, आजही गोव्याला दूरदर्शनवर कार्यक्रम होता. पण मला त्या कार्यक्रमापेक्षा सुद्धा प्रतिभाताई लोखंडेंनी जे काम उभं केलेलं आहे त्या कामाला मला जोडून घ्यायचं होतं आणि म्हणून मी या कामाला आणि त्यांनी दिलेला जी साथ होती त्या प्रतिसाद द्यायला इथे उपस्थित राहिलेलो आहे. ताई, तुमच्या कामाला माझ्या मनापासून शुभेच्छा. ताई नुसतं काम करत नाही तर त्या कामामध्ये ते जीव ओततात. हे त्यांच्यामध्ये बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाचं सदस्य असेल, बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाचं समीक्षणाचं काम असेल, किंवा एखादं शिक्षक साहित्य संमेलन असेल, किंवा हा वाचन साखळी समूहाचा राज्यस्तरीय कार्यक्रम असेल, मी त्यांना फार अंतःकरणपूर्वक काम करताना पाहिलंय. आणि अशा ताईंनी एका कामाला उभं केलेल्या कामाला आपण जोडून घ्यायचं आणि हे जोडून घेता घेता अनेक माणसं मला भेटणार आहे. आमचे सन्मित्र, आमचे बंधू डॉक्टर संदीप सांगळे भेटणार होते. आमचे ज्यांना मी पुस्तकातून केव्हाच भेटलेलो आहे असे नागेश शेवाळकर सर आज प्रत्यक्ष भेटणार होते. अरुण देशपांडे सर प्रत्यक्ष भेटणार होते. आपला सचिन पेडकर मित्र किंवा आमच्या सरोजिनीताई देवरे, तिच्या घाटकोपरला राहतात तर मी चेंबूरला राहतो. किती छोटं अंतर आहे. पण त्या ताईंनी माझ्या पुस्तकावर वाचन साखळी समूहात लिहिलंय, मेंबरांनी लिहिलंय, देशपांडे सरांनी लिहिलंय. ही माणसं पुस्तकावर प्रेम करणारी माणसं आहेत. ही माणसं माणसांवर प्रेम करणारी माणसं आहेत. मला इथे जरी गर्दी कमी दिसली ना, इथे समजा एखादा नाच गाण्याचा कार्यक्रम असताना ते तुडुंब ते छोटेखानी सभागृह भरून गेलं असतं. काही लोकांनी पाठीमागे शिड्या लावून या काचेतूनही पाहिलं असतं आपला हा कार्यक्रम. पण चांगल्या गोष्टींची वाट आहे ना अशी खडतर असते आणि चांगल्या गोष्टीच्या त्या मार्गाकडे जाणारी माणसंही कमी असतात. प्रतिभाताईसारखी, योगिताताईसारखी, सरोजिनी देवरेसारखी किंवा अरुण देशपांडेसारखी ही माणसं कमी असतात आणि अशा वाटेवर त्यांचं ध्येय मात्र उदात्त असतं. मला ही सगळं गर्दी जरी कमी असली ना, ही सगळी गर्दी माणसं आहेत असं मला वाटतं. व्यासपीठावर सगळे माझे मान्यवर, माझे सगळे मित्र आहेत, तशी व्यासपीठासमोर सुद्धा बरेच मित्र आहेत. मला कवी अनिलांच्या कवितेच्या ओळी आठवतात. माझे सगळे सोबती कोणी येथे कोणी तेथे. खरंच आज माझी अशीच अवस्था झाली आहे. ज्यांना राज्य पुरस्कार मिळालाय महाराष्ट्र शासनाचा त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या संवादाला सुरुवात करतो. मंडळी, हे सगळं वातावरण ना भारावलेलं वातावरण आहे. पुस्तकांवर प्रेम करतो आपण सगळेजण आणि त्यामुळे पुस्तकं माणसासाठी काय करतात त्याचं एक उदाहरण देतो. एक 10वीचा वर्ग होता आणि शिक्षक विद्यार्थ्यांना बोर्डाचं प्रवेशपत्र वाटत होते. सगळ्या मुलांना प्रवेशपत्र वाटल्यानंतर गैरहजर मुलांचे प्रवेशपत्र त्यांनी टेबलावर ठेवले. 8 दिवसावर बोर्डाची परीक्षा होती आणि अचानक शिक्षक ते प्रवेशपत्र टेबलावर ठेवल्यानंतर मुलांना म्हणतात की मुलांनो, मला तुमची परीक्षा घ्यायची आहे. आता अचानक परीक्षा म्हटल्यावर काही मुलं जरा बावरली, काहींना भीती वाटली, काही म्हणाले बघूया जाऊया परीक्षेला सामोरं. असं संमिश्र वातावरण त्या वर्गात पसरलं. सर म्हणाले मी परीक्षेला सुरुवात करतो बरं का. असं म्हणून सरांनी सोबत आणलेला गुंडाळलेला नकाशा गुंडाळून दाखवला तर तो भारत देशाचा नकाशा होता. मुलांना वाटलं नकाशावर परीक्षा सोपीच असणार, आपला हा नकाशा तोंडपाठ आहे. सरांनी ताट नकाशा मुलांसमोर धरला. तेवढ्यात एक राजू नावाचा मुलगा सर वर्गात येऊ. सरांनी राजूला बसून घेतलं, पुन्हा परीक्षेचं आवाहन केलं. सर म्हणाले मी परीक्षेला सुरुवात करतो. असं म्हणून सरांनी नकाशाचे तुकडे केले, टेबलावर ठेवले आणि म्हणाले गटागटाने या आणि या देशाचा नकाशा मला जोडून दाखवा. हुशार मुलांचा गट पुढे सरसावला. ते नकाशाचे तुकडे जवळ घेतले, एक एक तुकडा ती जोडायला लागले. पण जोडल्यानंतर त्या मुलांच्या लक्षात आलं ज्या नकाशाचा आपण अभ्यास करतो हा जोडलेल्या नकाशात तो नव्हे. कुठेतरी काहीतरी चूक राहिली आहे, पण नेमकी कोणती चूक राहिली आहे त्या हुशार मुलांच्या सुद्धा लक्षात येईना. दुसरा गट पुढे आला, त्यांना नकाशा जोडता आला नाही. तिसरा गट आला. असं करता करता दारात उशिरा आलेला राजू त्या मुलांना म्हणाला ते मी प्रयत्न करून पाहू का. राजू म्हणाला मी नकाशा जोडून दाखवतो असं नाही म्हणाला, मी प्रयत्न करून पाहू का. तुम्ही आम्ही जाणतो की प्रयत्नात किती मोठी ताकद असते. अशक्य गोष्ट सुद्धा आपण प्रयत्नाने शक्य करून दाखवू शकतो.
तेव्हा ती मुलं म्हणाली, अरे तू काय प्रयत्न करणार? जिथे आम्ही अभ्यासात एवढी हुशार मुलं, जिथे आम्हाला नकाशा जोडता आला नाही, जिथे काठावर पास होणारा तू रे काही प्रयत्न करणार? तर तो राजू फार छान म्हणाला, मला एकदा संधी तर द्या. माझ्या एका कवितेच्या ओळी आहे की नशीब आपल्याला एकदा तरी ठोठावून जातं, नशीब आपल्याला एकदा तरी ठोठावून जातं, आत येऊन प्रयत्न पाहून यशाचं माप ठरवून जातं. म्हणजे नशीब सुद्धा प्रयत्नाला झुकतं माप देतं. तू म्हणाला मला एक संधी तर द्या. त्या सगळ्या मुलांनी ते नकाशाचे तुकडे राजूकडे दिले आणि राजू नकाशाचे तुकडे जोडण्याच्या कामात एक ग्रुप झाला. राजू नुसता नकाशा जोडत नव्हता देशपांडे सर, राजू नकाशा जोडण्याच्या कामात तो आपला जीव ओतत होता, मनापासून करत होता. जसं आपला प्रतिभाताई मनापासून काम करतात. आणि मला वाटतं कुठलंही काम मनापासून केलं, जीव ओतून केलं की यश त्याच्यापासून फार काळ दूर राहू शकत नाही. अगदी तेच झालं. जेमतेम काठावर पास होणाऱ्या राजूने देशाचा नकाशा तंतोतंत जोडला. कुठेही कसलीही छोटीशी सुद्धा चूक नाही. सगळ्या मुलांना आश्चर्य वाटलं. प्रत्येक मुलाच्या ओठावर एकच प्रश्न, राजू तू नकाशा कसा काय जोडला असेल? राजू तू नकाशा कसा काय जोडला असेल? राजूने तेव्हा जे काही उत्तर दिलं ते तुम्ही आणि सगळ्यांनीच आपल्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवण्याचं तो उत्तर दिलं. राजू म्हणाला, मी जेव्हा दारातून येत होतो तेव्हा नकाशाची मागची बाजू दिसली मला. नकाशाच्या मागच्या बाजूवर एका माणसाचं चित्र होतं. मी काय केलं? नकाशाच्या मागच्या बाजूचा माणूस जोडला, देश आपोआप जोडला गेला. मला वाटतं मी वाचन साखळी समोर माणूस जोडण्याचं उत्तम काम करतोय याचं दृश्य रूप तुम्ही सगळ्याचा अनुभव आहोत. म्हणून वाचन साखळी समूहासाठी एकदा जोरदार टाळ्या घेऊन कार्यक्रम राज्यस्तरीय आहे. हा 5वा कार्यक्रम आहे. ही वाटचाल छोटी नाही आहे. एक छोटासा कारवा होता. 5-10 जण सोबत घेऊन ते निघाले आणि आता त्या कार्यक्रमाचं भव्यता कितीतरी आम्ही फेसबुक उघडलं. पहिल्यांदा वाचन साखळी संवाद कुठल्या तरी पुस्तकाचा परिचय येतो आपल्या डोळ्यामध्ये. मला वाटते हे काम ही तुम्ही सगळी मंडळीला मनापासून करताय. देवदत्ताईंनी माझ्या पुस्तकांचं परीक्षण केलेलं मी वाचलं बारकाईने, कारण मी 32 वर्ष पुस्तकाच्या सहवासात रमणारा माणूस आहे. मी म्हटलं या बाईने किती बारकाईने पुस्तक वाचलंय, किती सूक्ष्मपणे निरीक्षण नोंदवली आहे की जी लेखक म्हणून सुद्धा माझ्या लक्षात आली नाही. पण त्यांनी वाचक म्हणून एक वेगळ्या दृष्टीने त्या पुस्तकाकडे पाहिले आणि त्या पुस्तकाचे निरीक्षण नोंदवले आणि लेखकाला अचंबित केलेलं आहे. मला किती मोठं काम आहे. पुस्तकं काय करतात माणसाच्या आयुष्यात माहिती आहे का? आपण वर्तमान काळात जगत असतो, पण आपलं हे वर्तमानकालीन जीवन हे भूतकाळाशी भविष्य काळाशी बांधलेलं असतं. भूतकाळात डोकवण्यासाठी आणि भविष्य काळाची स्वप्न रंगवण्यासाठी जर कोणी शिकवत असेल आपल्याला तर ती पुस्तकं शिकवतात असं मला वाटतं. मंडळी असं म्हणतात की पुस्तक आपल्या आयुष्यात काय करत नाही. आपण म्हणतो पुस्तकं आपल्याला वाचायला तर वाचायला, आपण कितीतरी पुस्तकाबद्दलचे सुविचार सतत गुळगुळीत करून टाकलेले आहेत. पण पुस्तकांसोबत राहताना जो आनंद मिळतो ना तो फार मोठा आहे. मला वाटतं पुस्तक ज्ञान देतात, एका वेगळ्या विश्वास देतात, ते सगळं कबूल आहे. पण पुस्तकं आपल्याला आनंदित करतात, आपल्या आनंदाची बाग फुलवतात, ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. मला तर वाटतं पुस्तक माझ्या हाती आता मला नाही भीती, पुस्तक माझ्या हाती आता मला नाही भीती, पुस्तकांची आणि माझी जीवाभावाची प्रीती. पुस्तकाची गोष्ट खाऊ इतकी गोड, जीवनाला देते ती आनंदाची जोड. समजते उमजते विज्ञानाची किमया, समजते उमजते विज्ञानाची किमया, पुस्तक जणू माझे एक अजबच दुनिया. पुस्तक करते माझ्यावरी आई परी माया, आणि मग पुस्तकांसोबत जातो मी जग फिराया. असा हा पुस्तक माझा मित्र सदा सर्व काळ हसरा, असा हा पुस्तक माझा मित्र सदा सर्व काळ हसरा. पुस्तकासारखा खराखुरा मित्र नाही दुसरा, पुस्तकासारखा खराखुरा मित्र नाही दुसरा. मला वाटतं ह्या पुस्तकाचा खराखुरा मित्र होऊन जातो आणि म्हणूनच तुम्ही पुस्तकांमध्ये जास्त रमता. मला तर वाटतं पुस्तक माणसाच्या आयुष्यात काय करतात. मी एकदा असा आदिवासी पाड्यावर कविता म्हणायला गेलो होतो, कार्यक्रम करायला गेलो होतो.
आणि माझी एक कविता आली होती, आय एम ए रोज चालत जाईल. आणि तिथली एक आदिवासी मुलगी ती मला म्हणाली, मी डहाणूच्या वनवासी कल्याण आश्रमात गेलेलो गोष्ट सांगतोय तुम्हाला. ती मुलगी म्हणाली, सर तुमची ती कविता आहे ना, आय एम ए रोज चालत जाईल, शाळा शिकी, बुक वाची, परशाला सांभाळून घरचं काम मी करीन, पण आय रोज चालत जाईल. सर मी ना, ती मुलगी म्हणाली, ही कविता वाचली मला खूप आनंद झाला. सर माझे वडील वारले, माझी आई दिवसभर कामाला जाते, मला सुद्धा लहान भावाला सांभाळावं लागतं, मला खूप अडचणी होत्या, घरचा स्वयंपाक पाणी सुद्धा मला बघावा लागत होता. पण तुमची कविता वाचली आणि मी म्हटलं किती अडचणी आल्या तर आपण चालत जायचं. आणि मला वाटतं कविता माणसं तिच्या आयुष्यात तिने हा चमत्कार केला की आईला रोज चालत जाईल, शाळा शिकी, बुक वाची, आपल्या वर्षाला सांभाळून घरचं काम मी करीन, पण आईला रोज चालत जाईल. त्या कवितेची ओळ अशी आहे शेवटची की आय शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे. आय शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, पण तुला खरं सांगू का, आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. आय शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, पण तुला खरं सांगू का, आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. थोडी कळ काढ, आपली सारी सपानपुरी होती, थोडी कळ काढ, आपली सारी सपानपुरी होती. म्हणूनच आहे रोज चालत जाईल, म्हणूनच आहे रोज चालत जाईल. अरे त्या मुलीला एवढा त्या कवितेचा लढा लागला आणि तिचं आयुष्य पालटलं. ती अडचणीमुळे घरी राहणारी मुलगी त्या कवितेच्या प्रेरणेने शाळेत यायला लागली. ती खूप खूप माझ्यासाठी एका पुरस्काराची महत्वाची गोष्ट आहे. माझ्या आयुष्यात असंख्य पुरस्कार आले, भारत सरकारचा आला, राज्य सरकारचा आले, पण या पुरस्कारांपेक्षा वाचकाचं जे प्रेम मिळतं ना, तो माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे. देवरेबाईंनी उत्स्फूर्तपणे माझ्या पुस्तकावर लिहावं, बेटबरांनी उत्स्फूर्तपणे माझ्या पुस्तकावर लिहावं, देशपांडे सरांनी उत्स्फूर्तपणे एखादी माझ्या कार्यक्रमाची, माझ्या कामाची दखल घ्यावी, सांगळे सरांनी माझ्याबरोबर संवाद साधावा. हे आपलं वर्तुळ जे आहे ना, हे आनंदाचे बिंब, या आनंदाचे क्षण आपण जेव्हा जोडतो ना, तेव्हा आपल्या आयुष्याचा इंद्रधनुष्य निश्चितपणे पूर्ण येतं मित्रांनो. मला वाटतं ही सगळी जादू या पुस्तकांमध्ये आहे. अनेक जण पुस्तकं वाचतात आणि ताई म्हटल्याप्रमाणे जर बघतात, पाठांतर बघतात आणि त्या पुस्तकाचा परिचय घेऊन काढतात. पण मला वाटतं तुमच्या वाचन सांगण्यामध्ये असं नाहीये. बरीच लोक आता सखोलपणे लिहितायत, वाचतायत पुस्तकं, त्या बारकाईने वाचतायत. मी आज तिघांची परीक्षणं वाचलेली आहे माझ्या पुस्तकाच्या संदर्भात. मी म्हटलं ना की जे लेखकाला माहीत नाही अशा गोष्टी सुद्धा उलगडून दाखवण्याची ताकद तुमच्या वाचन समूहामध्ये आहे. आणि असे लेखक वाचक जोडला जातोय हे फार माझ्यासाठी महत्वाचं आहे. असं म्हणतात की एखाद्या गायकाला गाणं शिकवायचं आहे, त्याला तानसेन करायचं आहे, तर त्याला लगेच गाणं त्याला म्हणायला सांगितलं जात नाही, त्याला खूप गाणी ऐकवली जातात. म्हणजे एखाद्याला तानसेन करायचं असेल तर आधी काय करावं लागतं, कानसेन करावं लागतं. मला वाटतं आपल्याला लेखन घडवायचं असेल तर आधी आपण उत्तम वाचक व्हावं लागतं. मला वाटतं तुम्ही वाचन सांगणी समूहातले सगळेजण उत्तम वाचक आहात. म्हणूनच तुम्हाला त्या पुस्तकांमधल्या, त्या पानांमधल्या, त्या अक्षरांमधल्या, त्या शब्दांमधल्या, त्या वाक्यांमधल्या, त्या ओळींमधला आणि त्या रिकाम्या दोन शब्दांमधली जी रिकामी जागा आहे ती सुद्धा तुमच्यासाठी बरंच काही सांगून जाणारी आहे. आणि जर म्हणतात दोन शब्दांमध्ये मोकळी जागा काय सांगणार आहे, पण ती मोकळी जागा एखादं उद्गार चिन्ह, एखादं प्रश्नचिन्ह आपल्या मनात उद्गार, आपल्या मनात प्रश्न उभा करत असतो. आणि मला वाटतं पुस्तक हे पुस्तक नाही सर, त्या पुस्तकाच्या पानांमध्ये आयुष्य बदलवण्याची ताकद आहे. सांगळे सरांनी सांगितलं त्यांचं कसं बालपण आणि ते कसे कसे घडत गेले. मी सुद्धा एका भाजी विकणाऱ्या आईचा मुलगा, भाजीच्या टोपलीजवळ बसताना गोष्टींचं पुस्तक, कवितांचं पुस्तक घेऊन बसायचो. का? कारण मला असं वाटायचं गिऱ्हाईक आलं नाही तर मी काय करायचं, तर मी पुस्तक वाचायचे, एखादं गोष्ट वाचायची, एखादी कविता वाचायची. या हिशोबाने मी ते पुस्तक घेऊन बसायचो. अनेकदा काय व्हायचं की गोष्टीची उत्कंठा एवढी लागून राहायची की पुढं काय घडलं, मी गोष्ट वाचत जायचो. ते पुस्तक कधी वाचून व्हायचं ते कळायचं नाही. पण मित्रांनो, माझ्या भाजीच्या टोपलीतली सगळी भाजी तशीच राहायची. मला वाईट वाटायचं शेवटी. पण माझ्या आईने माझ्या हाताचं पुस्तक कधी ओढून घेतलं नाही. काय रे, तुझ्याकडे आता ही भाजी सगळी खराब होणार, काय पुस्तकात काय एवढं त्या पुस्तकात तुझ्या, दे ते पुस्तक, असं म्हणून तिने कधी पुस्तक ओढून घेतलं नाही. माझ्या आईला अक्षर ओळख नव्हती, पण अनुभवांचं समृद्ध भांडार तिच्याजवळ होतं. कीर्तन प्रवचनामध्ये रमणारी महानुभव पंथातली माझी आई
त्यामुळे माझ्या आईचे, माझ्या कुटुंबाचे संस्कारांनी घडत गेलं. कथाकथनाचा अंग माझ्या आईकडून मला मिळालंय. संध्याकाळी जेवताना आमच्याकडं कोशिंबीर, लोणचं, पापड हे नसायचं. आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो. तर आमचा भाजीचा व्यवसाय होता. तर सगळ्या स्वयंपाकात अनेक भाज्या असायच्या, भाकरी चपाती असायची. पण आमच्याकडे कोशिंबीर हे सगळं नसलं तरी एक गोष्ट असायची की जेवताना आईचं सुग्रास असा संवाद असायचा. अरे ना, आज तुझा हा मित्र येऊन गेला. म्हटलं कोण येऊन गेला बरं? आईला कदाचित त्याचं नाव सांगता यायचं नाही, पण त्याची लकब, त्याचा बोलण्याचा हेल आई बरोबर टिपलेला असायचा. आणि मी म्हणायचो अच्छा अच्छा, तो रमेश येऊन गेला का, आमका येऊन गेला का? आणि मला त्याची खून पटायची. माझी आई इतकी रसाळ प्रासादिक बोलायची की आमच्या घरी अनेकांचा सतत राबता असायचा माणसांचा, की आईचं रसाळ बोलणं, माझ्या बहिणीचं रसाळ बोलणं ऐकण्यासाठी. मला वाटतं माणूस प्रेमाचे दोन शब्द जरी एकमेकांशी बोलला तरी मन जोडली जातात. आणि मला वाटतं पुस्तकही मन जोडण्याचंच, संवादाचं पूल बांधण्याचंच काम करत असते. आणि मला वाटतं हे वाचन हा छंद तुम्ही जो जोपासलाय तो तसाच वाढवत नाही असं मी तुम्हाला सांगणार आहे. कारण छंद, एखादी कला आपल्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकते ना, त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. एक नावाडीने एक पंडित असा बोटीतून चाललेला होता. आणि तो पंडित मात्र विद्वान, तो नावाडी अशिक्षित. तेव्हा तो पंडित म्हणाला, काय रे नावाड्या, तुला मराठी येतं का? भाषा, अरे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय ते तुला कळते का? त्याच्याबद्दल तुला माहिती आहे का? त्याच्याबद्दल महत्व माहिती आहे का? आपल्या मराठी भाषेचं वैभव माहिती आहे का? तो म्हणाला, मला काही वैभव नाही माहिती, पण मी आपला रोज जीवातून बोलतो, हृदयातून बोलतो एवढं मात्र मला माहिती आहे. म्हणजे तुला मराठी भाषेचं वैभव माहित नाही? म्हणी, वाक्प्रचार, एवढं मराठी भाषेचं वैभव आहे. अलंकार तुला काही माहित नाही? अरे 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 अरे, तुझं 25% आयुष्य फुकट गेलं रे. आणखी बोट पुढे जाते. तो पुन्हा पंडिताला काहीतरी बोलण्याची हुक्की येते. तो म्हणाला, बरं नावाड्या, तुला विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे काही माहिती आहे का? तो म्हणे, ते काय असतंय? म्हणजे तुला माहिती नाही? अरे अरे अरे, तुझं आता 50% आयुष्य फुकट गेलं. आणखी बोट पुढे जाते. आणि तो पंडित पुन्हा म्हणतो, बरं तुला गणित, भूमिती हे तर काही कळतं का? म्हणे नाही. अरे मग तू हिशोब कसे करतो? म्हणे मी बोटावर हिशोब करतो. मला कसले आकडे कोण ठाऊक आहे? मला काय आकडे कोण ठाऊक नाही. म्हणजे अरे अरे अरे, तुला कोणी आता फसवणार? तुझं तर 75% आयुष्य फुकट गेलं. बोट पुढे चाललेली असते आणि पुन्हा त्या लगेच समुद्राच्या लाटा हेलकावत असतात. आणि ते हेलकावल्यानंतर वादळ सुरू होतं आणि ती बोट अशी डळमळायला लागते. तेव्हा तो नावाडी म्हणतो, तुम्हाला पाहता येतं का? पाहता येतं? तो म्हणे, पंडित म्हणे, नाही तो होता. मग तुमचं आता 100% आयुष्य फुकट. आणि खरंच तो नावाडी पडतो त्याच्यामध्ये. तो पंडितही पडतो, पण नावाड्याला पोहता येत असतं. तो त्याच्या बकोटीला धरून काठावर आणतो. मला थोडक्यात हेच सांगायचं आहे की नावाड्याकडे पोहण्याची कला होती की ज्याला ती तारून नेता आली आयुष्यात. तशी तुमचं वाचनाचा छंद तुम्हाला कुठे, कसा, कधी उपयोगी पडेल ते सांगू शकत नाही. तुम्ही वाचनाला, तुम्ही पुस्तकांना जे जोडून घेतलेलं आहे तसंच जोडून राहा. तुम्हाला वाचन आणि पुस्तकं तुमच्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार करणार आहे हे लक्षात ठेवा. कारण पुस्तकांच्या जिव्हाळा तो आपल्यालाही सुगंधित करतो, समोरच्यालाही सुगंधित करतो. जसं आपण सहानेवर आपण एखादं सुगंधी लाकूड किंवा चंदन उगाळत असतो, आपले हातही सुगंधित होऊन जातात. तसं पुस्तकं आपल्याला सुगंधित करता करता तुम्ही जे परीक्षणं लिहिता, जी समीक्षणं लिहिता, समोरच्या लेखकाला, समोरच्या वाचकालाही अंतर्भूत करत राहतात. म्हणून तुमचं हे सतत सुरू ठेवा. वाचनश्री पुरस्कार मिळालेला, वाचनयात्री पुरस्कार मिळालेल्या सगळ्यांना मी मनापासून अभिनंदन करतो. आणि एकच गोष्ट सांगतो, माझ्या आयुष्यात मी मगाशीच म्हटलं पुरस्कार खूप मिळतात, पण एखादा असा पुरस्कार असतो, एखादा असा शाबासकी असते की जी तुम्हाला उभारी देत असते. ज्या ह्या सगळ्या पुरस्कार प्राप्तींना ही शाबासकी आपल्या वाचन साखळी समूहाने दिलेली आहे. माझी 2015-16 एक कविता आली होती किशोरच्या दिवाळी अंकात. आणि तो नोव्हेंबर महिन्यातला दिवाळीचा सण होता. आणि तो दिवाळी अंक पोहोचायला मला वाटतं जानेवारी उलटला वेगवेगळ्या शाळांमध्ये. कारण किशोरचा दिवाळी अंक सगळ्या शाळांना तो मोफत दिला जातो, शासनाचा एक उपक्रम म्हणून. आणि त्या जिल्हा परिषदेच्या शाळेला, गडचिरोलीची शाळा होती शेवाळेसर, आणि तिथे तो पोचायला जानेवारी महिना आला. आणि तिथे तो एका मुलाने तो वाचला. तो माझी कविता त्याला खूप आवडली.
त्याने शिक्षकाच्या मदतीने माझा पत्ता मिळवला आणि मला पत्र पाठवलं की सर, तुमची किशोरच्या दिवाळी अंकाची कविता मला खूप आवडली. नवीन वर्ष सुरू झालंय, त्या नवीन वर्षाची तुम्हाला काहीतरी मला भेट द्यायची आहे, पण तुम्हाला भेट देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. पण ही नवीन वर्षाची भेट काहीतरी द्यायचीच आहे, म्हणून मी माझ्या वहीच्या पानात जपून ठेवलेलं मोराचं पीस मी तुम्हाला नवीन वर्षाची भेट म्हणून पाठवलं आहे. आणि खरंच त्या पत्रासोबत त्या मुलाने जीवापाड जपलेलं मोराचं पीस मला त्याने पाठवलं. ते मोराचं पीस जेव्हा मी माझ्या हातात घेतलं, माझे डोळे भरून आले. त्या मुलासाठी ते मोराचं पीस अनमोल होतं, पण ते त्याला मला पाठवावं असं वाटलं. ही भावना किती उदात्त होती त्याची, आणि माझे डोळे भरून आले. नकळत त्या मुलाला भेटून आल्याचा भास मला झाला. मला वाटतं हा पुरस्कार माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. मी 17 बाल कविता संग्रह लिहिले, मी 1000 कविता लिहिल्या, मी 1000 कविता फाडून टाकल्या, पण तरी मला माझी पहिली कविता आजही आठवते. मी माझ्या लेखनाला सुरुवात केलेली, माझ्या बालसाहित्यिक कारकिर्दीला सुरुवात केलेली माझी पहिली कविता आजही आठवते. का? कारण ती माझ्या वर्गातल्या मुलीवर मी लिहिली होती. माझ्या सविता पटेकर या मुलीवर लिहिली होती. कारण मला मुलं म्हणायची, सर उद्या नवीन गोष्ट सांगा, सर उद्या नवीन कविता सांगा. मी वाचलेल्या कविता गोष्टी सांगायचो, पण रोज नवीन काय तरी सांगायचं, तर आपणच या मुलांसाठी का लिहू नये असं माझ्या मनात आलं. आणि त्याला घटना, त्याला तो अपघात म्हणूया, एक सुंदर अपघात की त्या माझ्या वर्गातल्या सवितामुळे माझा तो सुरू झाला, आयुष्याच्या लेखनाला प्रारंभ झाला. ती सविता पटेकर येत नव्हती हो शाळेत, पण मी वाचनाने लहानपणापासून जे वाचन करत आलो होतो त्या वाचनाने मला लेखन सोपं गेलं. हे मात्र तुम्हाला, कारण आपल्याला लेखन करताना नेमकेपणाने ते मांडता आलं पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. तर मी त्या मुलीला काय येत नाही शाळेत, मुलांना विचारलं तर तो म्हणाला, सर ते आमच्या इथे राहते. म्हटलं तिला सांग, सरांनी नवीन वह्या पुस्तकं आणले, नवीन सर आलेले आहेत आपल्या वर्गावर, तू ये शाळेत. ती मुलगी काय आली नाही, आलीच नाही. पत्र लिहिलं पालकांच्या नावाने, ताबडतोब मुलीला शाळेत पाठवा, तिचा अभ्यास बुडत आहे, तिला वह्या पुस्तकं गणवेश द्यायचा आहे. त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यावेळी आमच्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका सुहासिनी पार्टे त्या म्हणाल्या, सर तुम्हाला त्या मुलीची नेमकी अडचण समजून घ्यायची असेल तर तिच्या घरी जा, काय अडचण आहे ती तुम्हाला कळेल. मला आमच्या मुख्याध्यापकांचं म्हणणं पटलं. ज्याला घर माहिती होतं त्याला घेऊन गेलो, त्या मुलीचं घर गाठलं. घर कसलं होते, 3 पत्रे, 2 चप्पल, दरवाजामध्ये 2 फळ्या, आणि त्याच्या आधारासाठी 2 लाकडी पट्ट्या, जमिनीचे पोपडे निघालेले, 4-5 अल्युमिनियमची भांडी, भकास वातावरण होते. पण माझा एवढा वेळ गेला होता म्हणजे मी जरा डापरलो त्या मुलीवर. म्हटलं का शाळेत येत नाही? ती मुलगी एकदम घाबरली. तर तो मुलगा म्हणाला, माझ्यासोबत नाही सर आहेत आपले, तू शाळेत येत नाही ना, म्हणून ते घरी आले. म्हटलं कुठे तुझी आई? त्याची बोलली, आई गेली कामाला, कधी येणार? 3च्या सुमारास. माझी सकाळ निदेशन शाळा 7:10 ते 1:20. त्या मुलीच्या घरी पोचायला 2-2:30 वाजले होते. म्हटलं आज या गोष्टीचा छडा लावूनच जायचं. पुन्हा मी त्या मुलाला घेऊन बाहेर आलो, त्या मुलाला त्याच्या घरी पाठवून दिलं आणि मी बाहेर रस्त्यावर 3 वाजेपर्यंत वेळ काढला. आणि पुन्हा 3 वाजता घरी गेलो. आई आली होती. म्हटलं का तुम्ही मुलीला शाळेत पाठवत नाही? हा, शिक्षकाने काय नेहमी घरापर्यंत आल्यावर तुम्ही मुलीला शाळेत पाठवला? त्या बाईचा स्वर एकदम खाली आला. म्हणजे काय साहेब, मी सकाळी लवकर उठते, स्वयंपाक पाणी करते, त्या पोरीला उठवते आणि मी कामाला घेऊन जाते. म्हणजे कुठल्या कामाला जाते एवढे सकाळी? कचरा वेचायच्या कामाला. मंडळी, आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईतल्या अनेक पालकांचा व्यवसाय कचरा वेचणं, भंगार वेचणं, रस्त्यावर रोजंदारीची कामं करणं, मातीकाम करणं. आणि म्हणते मी आले की नाही 2-3 वाजता, ते सगळं भंगार, ते सगळे कागद निघून लवकर गेले तर चांगले कागद, चांगले भंगार हाती लागतं. उशिरा गेले की कोणीतरी घेऊन जातं. पण ते सगळं विकून घरी आले की 2 घास पोटात टाकतात, ते पुन्हा धुंडा वाटण्याच्या कामाला जाते. म्हटलं याचे वडील कुठे आहे? तिचे वडील वारले. तिला मी आणि मलाही, आम्ही दोघीच एकमेकींना आला. मंडळी, माझा स्वर एकदम खाली आला. मी त्या माऊलीला एकच वाक्य म्हटलं, तुमच्या वाट्याला जे आयुष्य आलंय ते तुमच्या मुलीच्या वाट्याला आलं तर बरं वाटेल का? काहीही करा, पण तिला शाळेत आला. दुसऱ्या दिवशी ती बाई कामाला न जाता ओढत मुलीला शाळेत घेऊन आली सकाळी सकाळी, आणि पुन्हा आपल्या भरलेल्या डोळ्याची कहाणी सांगितली.
मी खूप अस्वस्थ झालो ती सगळी कहाणी ऐकून. तो दिवस माझा इतका अस्वस्थेत गेला की काय विचारायची सोय नाही, शिकवण्यात लक्ष नव्हतं, मुलं काय प्रश्न विचारतात त्याकडे लक्ष नव्हतं. सतत ती सविता माझ्या डोळ्यासमोर येत होती, तिच्या आईचे शब्द माझ्या कानात घुमत होते. आणि संध्याकाळी मी घरी गेल्यावर मी संध्याकाळी ती कविता शब्दबद्ध केली आणि आयुष्यात पहिली कविता लिहिली, सविता पटेकर सतत गैरहजर. पुन्हा एकदा एक कविता आहे. बरं, सविता पटेकर सतत गैरहजर माझ्या आयुष्यातली पहिली कविता. अगदी सकाळी, आता थोड्या वेळापूर्वी लिहिलेली आहे, इतकी माझ्या मनात ताजी आहे. तर या कवितेने मला एक मोठं विश्व माझ्यापुढे उभं केलं बालसाहित्याचं. त्यामुळे ही कविता मला फार अपूर्व आहे. आता ही कविता खरं त्यावेळी मुलांची होती, माहिती नाही, पण मी माझ्या 5वीच्या वर्गात ती म्हणून दाखवली. ती कविता आता आपल्यालाही म्हणून दाखवतो. सविता पटेकर सतत गैरहजर. शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन, शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन, काकून तिला येऊन म्हणाली यापुढे नाही जायची घरी मास्तर वर्गात घ्यायला ठेवून. काकून तिला येऊन म्हणाली यापुढे नाही जायची घरी मास्तर वर्गात घ्यायला ठेवून. मुलीचं नाव सविता पटेकर वर्गात सतत गैरहजर. आई म्हणाली रोज ही घरी त्रास देते आणि शाळेचा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते. रोज ही घरी त्रास देते, शाळेचा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते. खायला द्यायला मात्र चांगलं मागते आणि या त्या कारणावरून माझ्याशी रुसते. हिच्यासाठी काय काय करू, कुणाकुणाचे पाय धरू, 4 घरची धुणभांडी सुद्धा करते, त्या पोरीसाठी मनवर बनते. नवरा माझा गेला मरून, आईचं म्हणणं पोट किडकीनं, पण पोरगी मात्र ढिम्म, नाव तिचं सविता पटेकर वर्गात सतत गैरहजर. मी मुलीला म्हणालो का गं शाळेत येत नाहीस, मी तुला मारणार नाही. मी मुलीला म्हणालो का गं शाळेत येत नाहीस, मी तुला मारणार नाही. पण मुलगी काहीच बोलेना. आईला आला राग, आईने तिच्या गालफडात मारलं आणि मुलीने आईकडे रागानं पाहिलं. मला वाटलं इथे चुकतं कोणाचं, त्या मुलीचं की तिच्या आईचं, मास्तरांचं की इथल्या शिक्षण पद्धतीचं. मी काहीचा विरुद्ध सविता पटेकर वर्गात सतत गैरहजर. मनापासून ठरवलं तिची समस्या शोधून काढावी, अभ्यासाची पुस्तकं आणून तिला द्यावी. या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ, आपल्यातला अर्धा डब्बा रोज तिला देऊ. मनाशी सारा ठरवून एक विषय घेतला, खेळ आणि गोष्टींचा तासयाच घेतला. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं. सविता पटेकर. पण मुलं म्हणाली गैरहजर. माझं मन सुंदर झालं. कालचा दिवस आठवला. बॅगेच्या डब्याकडे लक्ष गेलं. टेबलावर तिच्यासाठी पुस्तकं होती. त्या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर, तेवढ्यात दारातून कवडे शब्द आले. सर वर्गात येऊन दाराकडे पाहिलं तर दारात सविता उभी, शाळेच्या गणवेशात 2 घंट वेड्या घालून. माझं मन फुललं. वर्गातील मुलं एका सुरात म्हणाली, सर सविता हजर. मंडळी माझी सविता तर शाळेत यायला लागली. त्यावेळेच्या बालकोत्सवात तिने वैयक्तिक नृत्याचं पारितोषिक पटकवलं. पण त्याही पुढे जाऊन मला सांगायचंय की 5वीच्या वर्गात ती कविता म्हटली. आणि एकदा असाच एक दिनेश नावाचा मुलगा काही 2 दिवस आला नाही. म्हटलं दिनेश का आला नाही. एक तो पटकन उठून उभं राहिलं, सर त्याच्यावर सुद्धा सवितासारखी कविता आहे, म्हणजे तू सुद्धा शाळेत. म्हणजे मला त्या मुलाचं ती निखळ निर्मळ प्रतिक्रिया मला फार लाख मोलाची वाटली हो. मला वाटतं खरा वाचकाचा पुरस्कार, खरा लेखकाचा पुरस्कार हाच आहे जो वाचक उत्स्फूर्तपणे आपल्याला देत असतो. नाहीतर असे पुरस्कार, अकादमी, राज्य शासनाचे पुरस्कार हे मिळतच राहतात. पण एखादी कविता कुणाच्या हृदयात घर करते, एखाद्या कथा कुणाच्या तर हृदयात घर करून राहतो. आपल्या एखादं गाणं मुलांच्या ओठातलं असतं. मी जेव्हा पहिली मुलं नकळत अक्षर ओळख झालेली मुलं जेव्हा जोडाक्षर आलं की अडखळायची. मग अडखळलं की त्यांना अरे आपल्याला वाचता येत नाही सर,
मी त्यांच्या चेहऱ्यावरचं ते दुःख पाहिलंय, ती निराशा पाहिली आहे. मग अशा मुलांसाठी ज्यांची सुरुवातीला अक्षर ओळख झालेली आहे, अशा मुलांसाठी जोडाक्षर लिहिलेली कविता लिहूया आपण, म्हणजे त्यांना गतिशील वाचनाचा आनंद देता येईल. जेव्हा एखादा लेखक समोरच्या वाचकाला काय हवंय असा विचार करून लिहितो, तेव्हा खरं तर ते वाचक आणि लेखकामधला दुवा हा अधिकाधिक घट्ट होत जातो. जेव्हा मी अशा जोडाक्षर लिहिलेली कविता लिहिल्या तर त्या पहिलीच्या मुलांना वाटलं, अरे काय चमत्कार, तुम्हाला सांगू काय चमत्कार, मुलांच्या त्या कविता तर पाठ तर झाल्या, मुलांनी त्याच्यावर अभिनय करायला सुरुवात केली, वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. आणि मुलांचे प्रयोग खूप अपघातून असतात बरं का, जे भल्या भल्यांना सुचणार नाही ते मुलांना सुचतात. माझ्या पहिलीच्या उर्दूच्या पाठ्यपुस्तकात कविता आहे, शेतकरी दादा काय करतो, शेतकरी दादा शेती पिकवतो, शेतात काय पिकवले सांगा, गहू हरभरा वावरात रांगा. ही माझी कविता छान, याच्यात जोडाक्षर नाही बरं का. तुम्ही ती कविता बघा उर्दूच्या पहिलीच्या बाबतीच्या पाठ्यपुस्तकात. मी जेव्हा ही कविता त्या मुलांना दिली तर ते मुलं म्हणतात, सर आता आपले 2 मुलींचे गट आहे, 2 मुलांचे गट आहे ना, तर आम्ही मुलं मुलींना म्हणतात शेतकरी दादा काय करतो, मुलींनी उत्तर द्यायचं शेतकरी दादा शेती पिकवतो. मग आम्ही मुलींना विचारणार शेतात काय पिकवले सांगा, मुली म्हणतात गहू हरभरा वावरात रांगा. बापरे, म्हणजे मी ही कविता लिहिली अशी 2 गटासाठी कधीच लिहिली नव्हती, पण ही 2 गटात छानपणे प्रश्न उत्तराचा खेळासारखी ही कविता म्हणता येईल, ते मुलांनी मला शिकवलं. मी माझी मुलगी 3री 4थीला होती आणि या कविता लिहित होतो. मी लिहिलं होतं, पुढून पाठ मागून सपाट, बाबांनी आणलं गोदरेजचं कपाट, कपाटाला खण आहेत खूप, खणात पैसे बसतात चूप, पैशांचं कपाट घमेंडी भारी, उघडायला गेलं की कुरकुर करी, उघडायला गेलं की कुरकुर करी. माझी 3रीची मुलगी म्हणाली, बाबा गोदरेजचं कपाट कशाला लिहिता, गोदरेज कंपनीवाले बघा तुम्हाला काय म्हणतील, त्यांचे काही कपाटात हुकूम करणारे असतात का. आणि मग मला माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि मग मी तिथे लोखंडी कपाट म्हटलं. माझ्या मुलीने एवढी एक छानशी मला समज चांगली दिली की मुलांना काय हवं काय नको आपण तशा पद्धतीने लिहिलं पाहिजे. मग मी बदल केला की पुढून पाठ मागून सपाट, बाबांनी आणलं लोखंडी कपाट. मित्र हा वाचन हा संवादाचा कार्यक्रम असंच चालत राहील, पण मी बरोबर घड्याळाकडे माझं लक्ष आहे. अर्धा तास झाला मी तुमच्याशी संवाद साधतोय, तर मला बाबू बोलकरांच्या ओळी तुम्हाला सांगायच्या आहे की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणी ती पाऊले जिध्यास पंथे चालती, देखणी ती पाऊले जिध्यास पंथे चालती, वाळवंटा दूध सुद्धा स्वस्ती परदेरे घेती, वाळवंटा दूध सुद्धा स्वस्ती परदेरे घेती. कोणते हात सुंदर आहे, मेहंदीने रंगलेले हात सुंदर नाही, ज्यांना निर्मितीचे डोळे लागलेले आहे, जे नवनिर्मितीचं काम करतायत ते हात माझ्या लेखी सुंदर आहे. कोणती पावलं सुंदर आहे की जी वाळवंटा सुद्धा स्वस्ती पद्धती रेखण्याची अभिलाषा बाळगतात, ती पावलं सुंदर आहे. मला वाटतं बाबूकरांच्या कवितेचे लेखणे पण तुम्हाला सगळ्यांना लागू दे अशा तुम्हाला या प्रसंगी शुभेच्छा देतो. पण एका चित्रकाराच्या आयुष्यातला प्रसंग सांगतो. तो चित्रकार त्याच्या चित्रांचं प्रदर्शन भरलेलं होतं आणि प्रदर्शन पाहिलं तुमच्यासारखे सगळे वाचक लेखक सगळे एकत्र आलेले असतात. एक वाचक त्या चित्रकाराला म्हणतो, खूप सुंदर आहे तो तुमचे चित्र, पण त्याहून सुंदर काय आहे माहिती आहे का, त्या चित्रांमध्ये रंगसंगती. तुम्ही कोणत्या रंगात असा कोणता रंग मिसळता की एक मनाला आकर्षित करून घेणारा एक वेगळाच रंग तयार होतो. तो चित्रकाराला त्या वाचकाच्या बोलण्याची त्याच्या जिज्ञासेचं कौतुक वाटलं. तो म्हणाला, अहो मी असं ठरवत नाही हो की अमुक रंगात अमुक रंग मिसळावा, मी कोणत्याही रंगात कोणताही रंग मिसळतो, पण त्या रंगात माझा अंतरंग मिसळतो, तर कोणतंही चित्र बाह्य रंगामुळे कधीच सुंदर होत नाही. मंडळी, तुम्ही आणि सर्वांनीच आपण हाती घेतलेल्या कामात आपलं अंतरंग विसरून तर पहा. तुमचं काम सुद्धा इंद्रधनुष्यासारखं नक्की फुलून येईल. तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश लावावं, तुमचं काम इंद्रधनुष्यासारखं फुलून यावं, यासाठी या व्यासपीठावरून तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो. आयोजकांना धन्यवाद देतो आणि ते सांगतो. धन्यवाद.